की या विश्वामध्ये जगत असताना जीवनाचं इति कर्तव्य जर काही असेल तर एकच की आत्मा वारे इति कर्तव्य आहे. का हा प्रश्न लगेच विचारा. कारण कोणताही माणूस असू दे, त्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अंतरंगामध्ये ज्या वेळेला आपण अंतर्मुख होऊन विचार करतो, माणूस काय शोधतोय हा पहिला मुद्दा. माणसाला नक्की काय पाहिजे आणि तो कशाचा शोध घेतो, ह्याचं ज्या वेळेला चिंतन करायला लागू त्यावेळेला कळेल की निश्चित काय पाहिजे तुम्हाला मला. पैसा पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, सत्ता पाहिजे, प्रचंड मोठा उत्कर्ष पाहिजे, सर्व प्रकारच्या कामनांचे उपभोग पाहिजे. घ्या, आकंठ घ्या, पण घेत असताना, उपभोग घेत असताना विचार करा की खरोखरच हे इति कर्तव्य आहे का. तुम्ही निश्चितपणानं या सगळ्यामधून तुम्ही काय मिळवण्याचा प्रयत्न करताय, ऐश्वर्यामधून काय मिळवण्याचा प्रयत्न करताय, विषयांच्या प्राप्तीमधून काय निश्चितपणानं मिळवण्याचा प्रयत्न करताय, सर्व प्रकारचे शारीरिक भोग, इंद्रियांचे भोग भोगून या भोगांच्या मधून माणूस काय शोधण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं तुम्हालाच कळते. सगळे अनुभवानं तुम्ही मला सांगाल की शेवटी सगळं मिळालं पण अजूनही काहीही मिळालेलं नाही. सर्व मिळवलं, मग सर्व मिळवून सुद्धा अजूनही जर ही भावना जर असेल, आत अंतरंगामध्ये जर आज मनाची अवस्था जर असेल की सर्व काही आहे, तू बस, तरी सुद्धा मला असं वाटतंय की अजून काहीच मिळवलेलं नाही आहे. आणि म्हणून तरी आज आपण वयाच्या 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, 80व्या वर्षी सुद्धा अजूनही आपण शोधतोय, नाही का. अजूनही शोधतोय, इकडे जातोय, तिकडे जातोय, तिकडे जातोय, तिकडे जातोय. काय एक्झॅक्टली शोधतोय आम्ही विचार करा. म्हणजे अजूनही आमच्या जीवनाचा शोध संपलेला नाही. आणि त्याचमुळं आम्ही सर्वजण आज सर्व असूनही एम्प्टी, अतृप्त, असंतुष्ट, असमाधानी आत्मे आहोत. आत्माच म्हणतो, असंतुष्ट आत्मे. सर्व काही असूनही अजूनही माझ्या जीवनाला पूर्णता मिळालेली नाही. सर्व काही भोगून सुद्धा जीवनामध्ये ज्या मी सुखाचा शोध घेत होतो, व्यावहारिक शब्द वापरता तुम्ही, सुख पाहिजे, सुख पाहिजे, ते अपेक्षित असणारं सुख तरी मिळाले आम्हाला. अपेक्षित होतं ते नाही. अपेक्षित असलेली शांती मिळालेली आहे. आपण लहानपणी, तरुणपणी म्हणत असो, अजूनही सुद्धा तो शब्द असेल. माझ्यासमोर बरेच जण आहेत आमचे,
की मी हे मिळालं, सगळं झालं की सुखानं आणि शांतीनं जगेन. अरे बाप रे, जगताय? आता काहीही करता येत नाही म्हणून तुम्ही बसताय, खरं म्हणलं तर. पण बसताय, पण जितकं बसताय तितके अस्वस्थ आणि अशांत तुम्ही अनुभवताय. मग अजूनही अपेक्षित असलेलं सुखही नाही आहे, अपेक्षित असलेला जो जीवनातला आनंद जो होता तोही नाही आहे, अपेक्षित असलेली शांत जीवनाची कल्पना तीही नाही आहे. सगळ्या कल्पना उद्ध्वस्त झालेल्या आहे, जमीनदोस्त झालेले आहे. आणि त्याचमुळं आम्ही सर्वजण सर्व असूनही निराश भकास झालेलो. नवे अध्यात्मामध्ये सुद्धा मी स्पष्ट बोलणार आहे. काही लोकांना माहीत आहे, काल येताना 7 तास मी जवळ गाडीत बोलत होतो माझ्या एका फार चांगल्या माणसाशी, ज्यानं मला इथं आणलं, की खरोखरच सर्व काही आहे पण शांती नाही आहे. मग नक्की काय एक्झॅक्टली आम्ही मिळवलेलं आहे? आपलं गणित जर पाहिलं तर सगळं मायनसमध्येच आहोत. आचार्य म्हणतात, शास्त्र सांगतं. म्हणून तरी संपूर्ण अध्यात्मशास्त्रामध्ये येऊन सुद्धा, काल मी अबाला बोलतो, मी स्पष्ट बोलणारा, याला मी 40 वर्ष जाणतोय लहानपणापासून. त्यानंच मला त्याच्या मिसेसनं केलं, तुम्ही का त्याला सांगितलं ह्याच्यात प्रवृत्त करायला गृहस्थाश्रमामध्ये? तिने विचारलं, मीच त्याला सांगितलं, जा अजून खूप लांब आहे, अजून थोडा. की अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा आज हजारो लाखो माणसं येत आहेत. काहीतरी करतोय आम्ही, काळजीपूर्वक लक्षात घ्या. पण अध्यात्मामध्ये सुद्धा काही करून करून शेवटी परत तिथंही नैराश्य आणि वैफल्य आहे, लक्षात घ्या. मागच्या वर्षी डॉक्टरने 4 वर्षापूर्वी मला प्रश्न विचारलेला आहे, मला आठवत आहे. आम्ही बसलेलो आहे सत्संगामध्ये, 7-8 वर्ष झाले त्याला, की सर्व आम्ही करतोय अध्यात्मामध्ये सुद्धा, पण नक्की काय करायचं आहे हे अजूनही आम्हालाही माहीत नाही आहे. बरोबर आहे ना? करतोय, सगळं बरोबर आहे, पण करून सुद्धा काहीही मिळत नाही. आणि त्याचमुळे शंका येते की इकडेही नाही आणि इकडेही काहीही नाही, मधी आम्ही त्रिशंकूसारखं लटकतोय. नव्हे, उलट पूर्वी नव्हते इतक्या शंका, कुशंका भयंकर आमच्या मनात यायला लागल्या की खरोखरच अध्यात्म योग्य आहे का नाही, हे धर्माचरण योग्य आहे का नाही, कशा करता करायचं, सगळे देव समर्पण करूया, बास, पुष्कळ झालं, सगळं भोंदुगिरी आहे, असंही आपलं मन म्हणायला कमी करणार नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून अध्यात्मामध्ये येऊन सुद्धा आम्ही निराश आणि भकास झालेलो आहोत. का? कारण निश्चित काय करायचं आहे आणि निश्चित काय मिळवायचं आहे हेच आम्हाला अजूनही माहीत नाही आहे. मी माझं जीवनसुद्धा मी तुम्हाला सांगेन, मला वेळ नाही आहे. लहानपणापासून मी कितीतरी लोकांना भेटलेलो आहे, कितीतरी नावं सांगेन मी एकामागे एकामागे. त्यांनी मला काय सांगितलं हे सुद्धा मला माहीत आहे. जीवनामध्ये तात्पुरतं पॅचअप वर्क करून जीवन जगता येत नाही, लक्षात घ्या. म्हणून काय निश्चित मिळवायचं आहे, एकच मिळवायचं आहे. प्रार्थना आमची सगळ्यांची आहे, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय,
मृत्योर्मा अमृतम गमय. की ज्या वेळेला मी भगवंताकडे येतो, ज्या वेळेला मला कळतं की माझ्यापेक्षाही काहीतरी कोणती तरी शक्ती आहे, कुणाची तरी त्रिकाल अबाधित सत्ता आहे, की ज्या सत्तेमुळं आणि शक्तीमुळं सर्व विश्व नियमित झालेलं आहे, जी शक्ती माझ्या जीवनावर नियमन करणारी आहे, त्या शक्तीला म्हणा, त्या ईश्वराला म्हणा, त्या परमेश्वराला म्हणा, त्या श्रीकृष्णाला म्हणा, त्या प्रभू रामाला म्हणा, त्या भगवान शिवाला म्हणा, तुम्ही कुणालाही म्हणा, प्रश्न नाही आहे. नावं बदलतील, पण शेवटी आपण सर्वजण त्या एका शक्तीचेच प्रार्थना करतोय. लक्षात घ्या की भगवंता मला निश्चित काय पाहिजे, एकच, असतो मा सद्गमय. गमय, तू मला ने. कुठून कुठं, कुठं न्यायचं तुला, नाही का? व्यवहार सुद्धा कोल्हापूर, कुठं जायचं तुम्हाला, प्रश्न लगेच विचारता. पत्ताच माहीत नाही आहे, पण मला ने. जर पत्ता जर असेल तर या पत्त्यावर जायचं आहे, बस तुम्हाला नेतं. गुगल मॅप आता टाकला की बरोबर तुम्हाला नेतं, असं असं करत 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 करत. तो तुमचा जीवनातला तिथं पोचेपर्यंत गाईड आहे. बरोबर आहे ना? तसं जीवनामध्ये जर सद्गमय, तू मला ने, कुठून कुठपर्यंत. मी आत्ता आहे या विश्वामध्ये, या विषयांच्यामध्ये, या सगळ्या व्यवहारामध्ये, आणि ज्या वेळेला विषयांचा विचार करायला लागतो, विश्वाचा विचार करायला लागतो, त्यावेळेला मला हळूहळू माझ्या अनुभवानंच समजतं की ज्या विश्वाला मी सत्य म्हणून घेतलेलं आहे, ज्या विषयांना मी परमनंट म्हणून घेतलेलं आहे, ज्या माझ्या जीवनामध्ये या व्यवहाराला, माणसाला, उपभोगांना मी सत्यत्व दिलेलं आहे आणि तेच माझं जीवन इति कर्तव्य आहे, आजपर्यंत मी म्हणालो. पण आता कळायला लागलं की ज्याला मी सत्य म्हणत होतो ते सत्य नाही आहे. बरोबर आहे ना? बघा, तुमच्या डोळ्यासमोर तुमचीच बुद्धी तुम्हाला अनुभव देते की अरे, ज्या विश्वाला तू सत्य म्हणतोयस, ज्या दृश्याला तू सत्य म्हणतोयस, ज्या उपभोगाला तू सत्य म्हणून रात्रंदिवस धावतोयस, हे सत्य नाही आहे. का? सर्वच नाशवान आहे. मला वाटतं सांगायचं काही कारण नाही आहे. लॉजिकाने, तर्काने, युक्तिसंगत द्यायचं काहीच कारण नाही आहे की हा सत्य आहे की संपूर्ण सगळ्याचा नाश होतोय, विश्वाचा नाश होतोय, अखंडपणानं या विश्वामध्ये परिवर्तन होतंय. विश्वामध्ये परिवर्तन होतंय, विषयांच्यामध्ये परिवर्तन होतंय, प्रसंगांच्यामध्ये परिवर्तन होतंय. नव्हे, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा, माझ्या जीवनामध्ये, माझ्या शरीरामध्ये सुद्धा परिवर्तन होतंय. मी लहान होतो, लहानाचा बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, आज मी वृद्धावस्थेला आलो आहे. मीच माझं स्वतःचं शरीर अखंड वडानं क्षणाक्षणाला, दिवसा दिवसाला बदलते, हे मी पाहतोय, अनुभवतोय. हे जर सत्य असेल तर विश्व सत्य नाहीच. विश्व नव्हे, जे जे दिसतं ते सत्य नाहीच. नव्हे, शरीर सुद्धा माझं आज जे आहे त्याला मी पकडलेलं आहे इतकं घट्ट, आणि घट्ट पकडून रक्षण करण्याचा प्रयत्न करतोय, नाही का? रक्षण करता करता सुद्धा तुम्हाला कळतं की कितीही प्रयत्न केला तरी शेवटी हेल्पलेस आहोत. हा शब्द आहे, नाही काही. आणि डॉक्टर सुद्धा सांगतात
काहीही करता येत नाही. अरे काय तुम्ही मला सांगायचं कारण आहे? तोच बघणार आहे. म्हणजे शरीर सुद्धा सत्य नाही हे ज्या वेळेला नुसतं कळतंय नव्हे, सगळ्यांनाच माहिती आहे मरायचं आहे आपल्याला, पण त्याचं अजून खूप लांब आहे, अजून खूप लांब आहे, बघू नंतर. पण आजच रात्री आलं तर काय करायचं? कल्पना करा. तो येत नाही म्हणून चांगला आहे. आणि त्याचं वाहनही इतकं सुंदर आहे की कल्पना करता येत नाही. हळूहळू वाहन आहे. त्याला जर घोडा जर वाहन दिला असतं तर काय झालं असतं? एका गावामागं एक सगळ्यांना पार त्यानं नेलं असतं स्मशानभूमीमध्ये. लक्षात घ्या, हे सत्य आहे. पण सत्य समजायला, उमजायला, जाणीव व्हायला जन्म जन्म लागतात. आणि हे ज्या वेळेला उमजतं, हा साक्षात्कार ज्या वेळेला होईल, त्याच वेळेला त्याच्या आतून आपोआप एक वृत्ती होईल. मग सगळंच जर नाशवान जर आहे, सगळंच जर परिवर्तनशील आहे, तर जीवनामध्ये शाश्वत चिरंतन सत्य काय आहे? भगवंता, आज मला काहीही नको आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला आता काही नको आहे. खूप झालं. कारण जे दिलंस ते सगळं फुटकं होतं. त्याला व्हॅल्यू होती. मला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, कितीदा पाहिजे. सगळं फुटकं आहे. सांगू तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. मी जर तुम्हाला समजेन. प्रभू रामांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभूंनी सर्वांना दान धर्म दिलेला आहे. 2 मिनिटातच संपवतो. सगळ्यांना दान धर्म दिले. परंतु प्रभूंनी एकाला मात्र काहीही दिलं नाही. आणि तो म्हणजे आमचा हनुमान. हनुमान बाहेर बसलेला होता. श्रीराम श्रीराम. सीतामाईने पाहिले. प्रभू कदाचित विसरले असतील. कारण काय काय वेळेला काय होतं, आपल्या अगदी जवळचाच माणूस विसरतो, लांबचा माणूस लक्षात राहतो. बघा व्यवहारामध्ये विसरतो. कदाचित सीताबाईला वाटलं असेल की प्रभू विसरलेत, मग आपण का देऊ नये? हनुमंताला बोलवलेला आहे आणि आपला मौल्यवान हार अर्पण केलेला आहे, दिलेला आहे. तिला वाटलं की किती आनंद होईल हनुमंताला. हनुमंतानं उडी मारून घेतला आणि बाहेर गेला. आणि बाहेर जाऊन सगळ्याला माहीत आहे, एक 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 मणी दाताखाली चक्काचूर करून फेकून द्यायला लागलाय. सीतामाईनं राहवलं नाही आहे. काय असंही आहे? अहो, मौल्यवान किती क्रोर्स असेल, मिलियन्स असेल, आपल्याला माहीत नाही आता. आणि मी दिलेला मौल्यवान हार हा फोडून चक्काचूर करतोय. विचारलं का? उत्तर फक्त एकच, माते तू मला दिलंस, मी कृतकृत्य आहे, आनंद आहे मला. परंतु मी त्याच्यामध्ये माझा राम आहे. राम हे सत्य आहे. राम हा पुरुष नाही आहे. राम हे शरीर नाही आहे. राम हे ब्रह्मस्वरूप आहे. ते तत्व मी पाहतोय. माझा राम ह्याच्यात आहे का? आणि जर राम जर नसेल तर घेऊन उपयोग काय आहे? म्हणून तरी तुम्ही आम्ही म्हणतो आता काय रामच नाही आहे. बघा त्याच्यापासून आलेलं आहे. आता काय जीवनात काय रामच नाही, विषयांच्यामध्ये काय रामच नाही आहे. जीवन का आई राम नाही? कळलं? राम नाही, जीवनातला आनंद नाही आहे, जीवनातला शाश्वत चिरंतन सत्य आम्ही विसरलेलो आहोत. म्हणून जर काही पाहिजे असेल
तर नाशवांच्या पलीकडं असलेलं अविनाशी चिरंतन शाश्वत सत्य जे आहे ते सत्य मला पाहिजे आहे. भगवंता तू मला त्या सत्यापर्यंत ने. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. की अंधारामधून प्रकाशाकडं ने. अंधार म्हणजे अज्ञानरूपी अंधार आहे आणि त्या अंधारामधून प्रकाशाकडं ने. ज्ञानस्वरूप असलेल्या त्या प्रकाशाकडं ने. का? सतत तुम्हाला आणि मला जाणीव होती आहे की मी अज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. खूप काही कळले पण अजूनही कळायचं आहे. हे सगळं समजलं पण हे समजलेलं नाही आहे. आमची भाषा आहे म्हणजे तुला काहीही समजलेलं नाही आहे. आमची भाषाच आहे. अर्धवट समजणं म्हणजे ज्ञान नव्हे, हे अज्ञान लक्षण आहे. आपण बघू याच्यामध्ये. अवघड आहे भयंकर. घाबरू नका मात्र. धक्के देणार आहे मी तुमच्या सगळ्यांना की अंधार आहे, अज्ञान आहे आत. आणि ह्या अज्ञानाचा संपूर्णपणे त्या ठिकाणी नाश जर व्हायचा असेल तर व्यावहारिक अज्ञानानं नाश होणार नाही आहे. लक्षात घ्या. आपण प्रकाशाकडे जायचं आहे. आपण ज्ञानस्वरूप असलेल्या प्रकाशाकडे जायचं आहे की ज्या प्रकाशामध्ये ज्ञानाच्या स्वरूपामध्ये यत्किंचित सुद्धा अंधार नाही आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये कधीही अंधार नाही आहे. नवे नवे सूर्यानं कधी अंधार पाहिलाच नाही आहे. बघा जरा, सूर्यानं अंधार पाहिलेले सूर्य लाख प्रकाश स्वरूप आहे. ते स्वरूप मला पाहिजे आहे. कळतंय? ती ज्ञानाची दृष्टी पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मृत्योर्मा अमृतम गमय. की मृत्यूपासून अमृतत्वाकडे तू मला ने. कारण का सतत माझ्या जीवनामध्ये एक लसतंय मी मरणार, मी मरणार. आणि ही जोपर्यंत कल्पना येत नाही तोपर्यंत आपण आनंदात असतो. थोडं तरी खाण्यापिण्यामध्ये जरा बरं वाटतं. पण डॉक्टरनी सांगितलं 4th स्टेज संपला, खलास. इथं गेलंय, भोग भरपूर पडलेले. आता काही उपयोग नाही आहे. ज्या वेळेला तुम्हाला मला कळतं की मृत्यू समीप यायला लागलेला आहे त्यावेळेला माणसाला मृत्यूची भीती वाटायला लागते. शरीर सोडायचं आहे, हे विश्व सोडायचं आहे, माणसं सोडायची आहेत, सगळ्या नातेवाईकांना सोडायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे. ही कल्पनाच असह्य करणारी आहे. लक्षात घ्या. आणि याच असह्य करणाऱ्या कल्पनेमध्ये, याच भीतीमध्ये माणूस जगतो आणि याच भीतीमध्ये आम्ही सर्वजण मरतो. बरोबर आहे? कोणीही म्हणू शकत नाही आज आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही निघालो. तुम्ही थांबा म्हणला तरी आम्ही निघालो. संपला. काय मनाची तयारी आहे लक्षात घ्या. काय अंतरंगाची अवस्था आहे. इतक्या सहजपणानं जर महाराज म्हणू शकत असतील, इतक्या सहजपणानं जर गजानन महाराजांनी 24 तास अगोदर संकेत दिलेले होते, उद्या आम्हाला बोळवण करा. बस कुणालाही कळलेलं नाही आहे. परंतु ज्या वेळेला पद्मासन घालून तयार झाले आणि निघायची तयारी आली त्यावेळेला दोघांना कळलं की महाराज निघाले, शरीर सोडायला लागलेले आहेत. नव्हे, कालच मी म्हणालो यती नारायणानंद. मी लहानपणापासून त्याला ह्या भागातले
तुम्ही पाहिला असेल थोडंफार. मी कितीतरी काळ, कितीतरी वर्ष आम्ही एकमेकांना लहानपणापासून मी त्यांना भेटतो. त्यांनी ज्या वेळेला 10-12 वर्ष झाली, ज्या वेळेला काशीला निघाले होते, शेवटचं सगळ्यांना सांगून निघाले होते, आम्ही निघालोय, परत येणार नाही आहे. मी आणि करवीर पीठाचे सिनियर शंकराचार्य आम्ही दोघंजण काशीला गेलो भेटायला, शेवटचं दर्शन घ्यायला. आणि ज्या वेळेला दिवस आला, त्यांनी फुली मारून ठेवलेली होती. त्यांनी सगळ्या भक्तांना आणि शिष्यांना बाहेर काढलेलं आहे, दार बंद करून घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलं की दार उघडायचं नाही, अमुक वाजता फक्त दार उघडायचं आहे. आणि ज्या वेळेला दार उघडलं, यती नारायणांनी बद्ध पद्मासन घालून आपल्या शरीराचा त्याग केलेला होता. ही अलौकिक मंडळी आहे. तुम्ही आणि मी सामान्य आम्ही आहोत. मृत्यू म्हणाला की भीती वाटते. मृत्यूवर मात करण्याची, मृत्यूच्या पलीकडे जाण्याची, अमृतत्व शोधण्याची, की जिथं ते मिळाल्यानंतर खरोखरच मृत्यूची भीती सुद्धा नाहीशी होईल. याच उपनिषदातला शेवटचा मंत्र आहे, लक्षात घ्या. माणसानं कसं मरायचं, हे शरीर कसं सोडायचं आहे, लक्षात घ्या. मंत्र आहे तर की खरोखरच ही मृत्यूची भीती जोपर्यंत आहे, तोपर्यंत तुम्ही आणि मी आनंदानं जगू शकत नाही. म्हणून भगवंता, मला काय पाहिजे, मला काहीही नको आहे. मला अशी एक अवस्था पाहिजे, वस्तू पाहिजे की ती मिळाल्यानंतर मृत्यूची भीती सुद्धा नाहीशी होईल, निर्भय होईल. आणि निर्भय होऊन जसं आपण शरीराची वस्त्र जशी आपण इतक्या सहजपणानं सोडून देतो, तितक्या सहजतेनं, निर्भयतेनं हे शरीर त्या काळामध्ये अंतर्धान पाहून अर्पण करावं. आणि जिथून आलो तिथंच आनंदानं स्वीकार करावा. हेच माणसाला पाहिजे. माणूस जर काही शोधत असेल तर पहिली गोष्ट शाश्वत चिरंतन सत्याचा शोध. दुसरा शोध, जर काही शिकायचं असेल आणि ज्ञान जर असेल तर ज्ञान नाही, ज्ञानरूपी सूर्य, त्याची प्राप्ती, की ज्याच्यामध्ये संपूर्ण अज्ञान आणि किलमिश संपूर्णपणे नाहीशी होतील. आणि तिसरं अमृतत्व, म्हणजेच निर्भयत्व, म्हणजेच आनंदाचा सागर आहे. लक्षात घ्या, आनंदाचे डोही आनंद. हा शोध होईपर्यंत तुमच्या जीवनाची यात्रा अखंड चालणार आहे. काळजीपूर्वक. यात्रा ही टेम्पररी ही नाही आहे की आमची यात्रा चालू आहे कुठंपर्यंत, हे आपलं शेवटचं साध्य मिळेपर्यंत. यथा नद्यः स्यन्दमानः समुद्रे अस्तम गच्छन्ति नामरूपे विहाय. श्रुती म्हणते, नद्या अनेक ठिकाणी उगम पावतात, अनेक रूपानं उगम पावतात, पण उगम पावताना थेंबाच्या रूपामध्ये असो किंवा संत धारेच्या रूपामध्ये असो, धारेच्या रूपामध्ये हळूहळू प्रवाह, आणि प्रवाह झाला की नदीचं रूप येतं आणि अखंडपणानं प्रवाहित आहे. पण नदी अखंडपणानं प्रवाहित होत असताना त्या प्रवाहामध्ये कितीही जरी अडथळे जरी आले, कितीही जरी संकट जरी आली, अशक्यशा असणारा जरी अडथळा आला, तरी नदी कधीही मागं फिरत नाही. नदी प्रत्येक येणाऱ्या संकटावर मात करते आणि पुढे जाते. कदाचित एखादा डोंगर जरी आडवा आला, अशक्य प्राय आहे, परंतु शक्ती नाही आहे
नदीच्या मध्ये. पण तरीही नदी शक्ती कमी जर असेल त्यावेळेला युक्ती लागते आणि त्याच युक्तीनं ती नदी टक्कर न देता हळुवारपणानं वळसा घालते, निघून जाते. गुड बाय. जर नदी बोलायला लागली, अरे पर्वता तू मला थांबवू शकणार नाहीये, कारण का थांबणं माझं जीवन नाही. का जो थांबला माहित आहे ना, बोलत राहा, संपला. लक्षात घ्या, थांबतो म्हणे. थांबतो काय दगड? थांबायचं नाही आहे. नदी थांबत नाही, अखंडपणानं वाहते. लक्ष्य एकच, दिशा एकच. काय? समुद्राची दिशा. म्हणजे नदी उगम कुठेही पावेल, पण शेवटी दिशा जी आहे ती सागराचीच दिशा आहे आणि सागराच्या दिशेनंच जाणार. हे जर सत्य असेल, जशी जशी जाते तिथं जवळ 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 जाते. आणि सगळ्यात शेवटी पहा, नदीचा आणि सागराचा संगम कसा होतो. नदी स्वतःला त्या सागरामध्ये अस्तंगत करते आणि ज्या क्षणाला ती अस्तंगत होते त्या क्षणाला नदी राहत नाही. ना नाम आहे, ना रूप आहे, ना इंडिव्हिज्युअलिटी आहे. संपूर्णपणे त्या सागराशी एक रूप होते. नवे नवे ती सागर स्वरूप होते. ही एकता, हीच पूर्णता. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ती अवस्था जशी पूर्णतेची आहे, तेच अंतिम साध्य जसं आहे, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक जीवाचं अंतिम साध्य एकच. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. म्हणजेच शेवट फक्त एकच, सत चित आणि आनंदाचा शोध घेणं. आणि तो शोध कसा घ्यावा म्हणून याज्ञवल्क्याने सांगितलं, मैत्री आत्मावारे द्रष्टव्या. बघा कसं येते ते, की सगळा व्यवहार संपला ना. आता तुला सांगतो, या त्याच्यात काहीही अर्थ नाही. मुख्य विसरला आणि बाकी सगळं फुटकं गोळा केलं. सगळं गोळा करून एक जर नसेल काहीही नाही आहे. पण एक जर मिळालं, सगळं गेलं तरी सर्व काही मिळाले. लक्षात घ्या. आणि ते एक आत्मावारे द्रष्टव्य, स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन घेणं. म्हणजेच मीच दर्शन घ्यायचं. मीही मीच आहे आणि जे मिळवायचं आहे ते मीच आहे. त्या मीच दर्शन घ्यायचं. आणि याच दर्शनामध्ये काय होईल, तुझ्या जीवनाची सगळी स्ट्रगल संपेल, जीवनाचा संघर्ष संपेल. Seeking mind will come to an end. The seeker, in the process of seeking, the seeker himself is resolved in the discovery of the sought. लक्षात. The enquirer हा विचार करणारा आहे. मी विचार करतो. काल मी सांगत होतो याला कितीतरी गोष्टी. आता जरा त्याला तयार व्हायला लागला हळूहळू. अजूनही जायचं आहे बाळा. त्याचा शेवट काय तो मी सांगितला काल. काय आहे तो, की अरे जर काही असेल तर स्वतःचं स्वरूप दर्शन आहे. आणि त्यासाठी काय करणार आहे? काहीही नाही आहे. लक्षात घ्या की स्वतःचं दर्शन घ्यायचं असेल तर मीच साधक आहे आणि मीच साध्य आहे. जे शोधतोय ते बाहेर नाही आहे, नवे जवळ नाही आहे,
नवे नवे आत नाही आहे. कोण म्हणते आत आहे, जा आत. आत कुठे आहे? आतही नाही आहे. शब्द बघा का माहिती मी वापरतो, लहानपणापासून हे मी ऐकलेले आहे. तिथं सांगलीमध्येच ऐकलेले आहेत. किती जणांची मी ऐकलेले आहे, सान्निध्य मला मिळालेलं आहे की आत जा. आत नक्की कुठं जाऊ? आत. आत नाही आहे. तो जे शोधताय जवळच आहे, आतच आहे. नवे नवे मीच. आणि मीच जर असेन तर मी न मीच दर्शन घ्यायचं आहे. मग काय करू की ह्याच्यामध्येच स्ट्रगल संपेल, ह्याच्यामध्येच सीकिंग संपेल, ह्याच्यामध्येच विचार संपतील, ह्याच्यामध्ये संपूर्ण संसार संपूर्णपणे नाहीसा होईल. सुख दुःख चिंता व्यग्रता नैराश्य वैफल्य आज जे तुम्ही सर्व अनुभवताय, लक्षात घ्या हे सगळं संपतंय. नाहीच अशी एक अवस्था आहे. कशी सांगू, कारण वेळ कमी पडतोय मला. आता तुम्ही जाल घरी, गेल्यानंतर जेव्हा 4 दिवस इथं ह्यानं सोय केली आहे, पण घरी जाऊन परत घरचं जेवायचं बरं असते जरा. पण जेवाल आणि झोपाल, काळजीपूर्वक आहे का? हे शब्द बरोबर ऐकत राहा. तुम्ही ज्या वेळेला झोपायला जाता, तुम्ही झोपताय, रोज झोपताय गेले 80 वर्ष. काय अनुभव येतो तुम्हाला आणि मला? विश्व नाही, विषय नाहीत, काहीही नाही, माणसं नाहीत. बघा, ज्या शरीरामध्ये मी झोपतोय या शरीराची जाणीव सुद्धा नाही आहे. बघा, शरीराची जाणीव नाही आहे, इंद्रियांचं कार्य नाही, इंद्रियांची जाणीव नाही आहे. नवे मी 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 हा जो मिस्टर सो अँड सो आत्ता व्यक्त होणारा तोही मी नाही आहे. बरोबर आहे. स्वप्न अनुभवतो तिथेही आणखीन काहीतरी आहे. आणि गाढ निद्रावस्थेत, डीप स्लीप स्टेट, गाढ निद्रावस्थेमध्ये तुम्ही जाता. ज्या वेळेला गाढ निद्रावस्थेमध्ये जाता त्यावेळेला विश्व कुठं आहे, विषय कुठं आहे, माणसं कुठं आहेत, तुमची आई वडील पती पत्नी मुलं बाळं नातवंड नवरा पाय सगळे कुठे आहेत? आहे कोण? घर दार श्रीमंत गरीब नाही नव्हे. तिथं आज जे अनुभवताय राग द्वेष काम क्रोध लोभ मोह मद मत्सर स्वार्थ लोलुपता असूया असह्य जीवन. तुम्ही म्हणता इतकं असह्य असह्य असह्य, मेलेलं बरं. अरे कशाला मरतोयस? झोप ना. पण ती गाढ झोप ती सुद्धा येत नाही आहे. मरतो म्हणे, गळफास लावतो. गाढव आहेत सगळे लोक. असह्य जीवन झालं असेल तर हे मन तुमचं असह्य करते, लक्षात घ्या. विश्व असह्य करत नाही. मग असह्य करणारं हे मन, रागद्वेष चिंताग्रस्त निर्माण करणारं हे मन गाढ निद्रावस्थेत गेल्यानंतर कुठं आहे चिंता, कुठं आहे व्यग्रता, कुठं आहे नैराश्य, कुठं आहे वैफल्य, कुठं आहे अशांती ताण तणाव, काही नाही आहे. ती जी अवस्था आहे ना, आपण बघू नंतर वेळ मिळाल्यानंतर, ती अवस्था फक्त एकच आम्ही अनुभवतोय, शांत स्वरूपाची स्थिती. आणि म्हणून तरी आपण उठल्यानंतर सगळेजण म्हणतो, काल मला इतकी शांत झोप लागली, इतकी शांत झोप लागली. कितीदा बोलतो बघा, इतकी शांत झोप लागली. कितीतरी वर्ष लागली नाही, इतकी गाढ झोप इतकी लागली, मला काही कळलं नाही. दॅट्स ऑल. शांत स्थिती. मग मन नाही आहे तिथं, मन नाही, मनातले विकार नाही आहेत, मनातले दोष नाही आहेत. मी मिस्टर सोयन, मी माझं काही नाही आहे. म्हणजे काहीही नसताना, विषय नसताना
उपभोग नसताना, इंद्रिय नसताना सुद्धा तुम्ही ज्या शांतीचा अनुभव घेताय तीच अवस्था जागृतावस्थेमध्ये आली पाहिजे. कळते का बघा तुम्हाला? ही जर तुम्हाला मिळाली, बस कृतकृत्य झाले तुमचं जीवन. ही अवस्था जागृतावस्थेमध्ये, लक्षात घ्या. नाही तर तुम्ही मी झोपतो, नाही. ही तर मंत्र आहे या ह्याच्यामध्ये की अंधंतम प्रविशंती यद्वत, की अंधारामध्ये गेलेला आहात तिथं. ती शांती, ती अवस्था शांत स्वरूपाची, ती गाढ हिता आली पाहिजे, की ज्या अवस्थेमध्ये मी माझं सगळं गळून पडलं पाहिजे, सगळे रागद्वेष गळून पडले पाहिजे, सर्व कल्पना गळून पडल्या पाहिजे, आणि कल्पनेच्या अतीत असलेली ती शांत स्वरूपाची स्थिती मी स्वतः झालं पाहिजे. बस. आणि त्याचसाठी आत्मावारे द्रष्टव्य. अरे तुझ्या जवळच आहे, तुझं स्वरूप आहे, तुझ्या जवळच शांती आहे, पण त्या शांतीपासून खूप दूर आहेस. जवळ असूनही इन्फिनाइट इज द डिस्टन्स, आणि इन्फिनाइट इज द डिस्टन्स. देर इज नो डिस्टन्स बिटवीन युअर सेल्फ अँड युअर सेल्फ. फक्त दृष्टी बदला, तुमचं मन बदला, मनाची दिशा बदला. आणि त्यासाठी काय कर, काहीही करू नकोस. स्वतः पाहायचं असेल तर स्वतःला पाहता येत नाही. कसं पाहणार? पाहता येत नाही. काहीतरी पाहिजे. समजा, बघा उदाहरण देतो अगदी रोजचं आपलं. समजा तुम्हाला 80 वर्ष झालेली आहेत. मलाही आता होत आहे. 80 वर्षाचे आपले डॉक्टर आहेत इथं, आहेत 1-2 या आहे. 80 वर्ष झाली, 85 वर्ष झाली, तुम्ही जीवनात सर्व काही पाहिलेलं आहे, पण अजूनपर्यंत एक गोष्ट तुम्ही पाहिलेली नाही, कधीही पाहिलेलं नाही आहे आणि कधीही पाहू शकणार नाही आहे. तुमचाच, तुमच्या स्वतःचा चेहरा. तुम्ही माझा चेहरा पाहता. बघा, सर्व चेहरे पाहू शकता, पण ज्या चेहऱ्यांच्या मधून तुम्ही दुसरे चेहरे पाहता, पण स्वतःचा चेहरा मात्र पाहता येत नाही. किती लांब आहे हो, नाही का? स्वतः जवळच आहे, स्वतः घेऊनच हिंडतोय, चेहरे घेऊन हिंडतोय, पण स्वतःला पाहता येत नाही आहे. आणि स्वतःला स्वतःचा चेहरा पाहायचा असेल तर काय पाहिजे? दर्पण पाहिजे. आरसा आत्ता आहे, पण हजारो वर्षाचा हा शब्द आहे, लक्षात घ्या. वेदकालीन सुद्धा दर्पण होता, की दर्पण पाहिजे आहे, आरसा पाहिजे आहे. म्हणजे आरसा हे माध्यम आहे, ही उपाधी आहे. आणि त्या आरशाच्या समोर गेला, आरसा आहे हो, पण काय केलं? आरसा तुमच्याजवळ येत नाही, तुम्ही बरोबर. इकडच्या लोकांना जास्ती माहीत आहे, तिकडच्या लोकांना कमी माहीत आहे. त्यामुळे सारखा आरसा असं बघायला लागते. काय काय करतो, इथेही आरसे ठेवलेले आहेत, की आरसा तुमच्या समोर येत नाही. जिथं आरसा असेल तिथं आम्हाला जायला लागतं, आणि आम्ही जाऊन तिथं आपलं बाहेर त्याच्या समोर उभा राहिलं की आरसा तुमचा चेहरा जसा आहे तसा दाखवतो. म्हणजे काय दाखवतो? दाखवतं म्हणजे तुमच्याच स्वतःच्या चेहऱ्याचं तुम्हाला दर्शन होतंय. बरोबर आहे? तुझं आहे तुझं पाशी, परी जागा सुपलाशी. ते जसं दर्पण आवश्यक आहे, तसंच स्वतःचं स्वरूपाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर आरसा पाहिजे.
हा कोणता आरसा? हा नाही आहे आरसा. आरसा जो आहे तो शास्त्र हे प्रमाण आहे. आणि शास्त्र दर्पण हा शब्द आम्ही वापरतो त्यावेळेला, की शास्त्र दर्पण आहे. हे नुसते ग्रंथ नाही आहे. शास्त्र म्हणजेच वेदांत शास्त्र. आणि वेदांत शास्त्र म्हणजेच त्याला आपण अध्यात्मशास्त्र म्हणतो. त्यालाच म्हणलं जातं उपनिषद. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. की स्वतःचं स्वरूपाचं दर्शन घ्यायचं जर असेल तर प्रमाणभूत असं असणारं शास्त्र दर्पण आहे. तो म्हणजे उपनिषद म्हणजेच वेदांत शास्त्र. आणि म्हणून या उपनिषदांचा म्हणजेच वेदांत शास्त्राचा काय केलं पाहिजे? श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य. की या वेदांत शास्त्राचं श्रवण करावं, मनन करावं आणि निदिध्यासना चिंतन करावं. मग श्रवण करायचं म्हणजे शास्त्राचं श्रवण करायचं, अध्यात्मशास्त्राचं श्रवण करायचं. का? मग श्रवण कराव्यानंतर मी पानं उलटेन आणि मी एक 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 मंत्र म्हणायला लागेल? नाही, कारण हे मंत्र आहे. मंत्र हे शब्द आहे. पण हे मंत्र हे शब्द हे जरी असले तरी शब्द मला काही दाखवत नाही काही सुद्धा. ईशावास्यम इदगम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृद कस्य स्विद्धनम. वाचला मंत्र, त्याचा अर्थ वाचला, झालं पुढं. त्याच्यावर टीका वाचल्या नाही. की शास्त्र श्रवण करणं म्हणजे शास्त्राचा अभ्यास करणं नव्हे. लक्षात घ्या. आम्ही म्हणतो याने अभ्यास केला, याने अभ्यास केला. हाच अभ्यास चुकीचा अर्थ आहे. अभ्यासाचा अर्थ फार निराळा आहे संस्कृतमध्ये. शास्त्राचं श्रवण करायचं असतं, शास्त्राचा अभ्यास करायचा नसतो. मग श्रवण जर करायचं असेल तर का? कारण काय? हे शब्द ह्याच्यामध्ये आत असा असणारा अर्थ आहे. शब्द उलगडून दाखवत नाही शब्द स्वतः. हे शब्द आहे, पण शब्द जरी असले तरी शब्दार्थ फक्त कळेल, पण शब्दाच्या माग 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 आत 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 जात 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 तो शब्द कसा उलगडून तुम्हाला दाखवतो. ते शब्द दाखवत नाहीत तर ते उलगडून दाखवण्यासाठी कुणीतरी मला माझ्या आयुष्यामध्ये असा कोणतरी पाहिजे की या शब्दांच्या मधून प्रकट झालेलं जे तत्व जे आहे ते तत्व हळुवारपणानं मला दाखवेल. लक्षात येते का? आणि त्यासाठी कुठं गेलं पाहिजे? कळलं? हा अभ्यास नव्हे, हा PhDचा अभ्यास नव्हे. आत्ताच मगाशी यांना मी सांगत होतो, 2 मिनिटात माझी भेट झाली. त्यांची माझी भेट नाही, त्यांना ते जे माहीत आहे ते मला 50 वर्ष सगळे माहीत आहे. कळलं का? कोण कोण भेटले त्याने सांगितलं. जाऊ दे. लक्षात घ्या, हा सेल्फ स्टडी नाही. मी स्पष्ट बोलतो, मी सुद्धा केलेला आहे. माझ्या जीवनामध्ये लहानपणापासून याचं मी वाचन ऐकत होतो, वाचन केले. याच्यासाठी मी कितीतरी गोष्टी केल्या. आणि शेवटी ज्या वेळेला मला काही शंका आल्या,
मी त्यावेळेला हिमालयात गेलो, तर माझे गुरु तिथं होते. म्हणजे मला स्वामीजी शंका आहेत काय? म्हणजे विचार. आणि शंका विचारल्यानंतर त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की तू या शंका निर्माण केल्यास कशा? कुठून केल्यास? तू काय वाचतोयस? कारण मी अजून सोडायचं होतं मला. त्याच्या अगोदर पहिली गोष्ट कर, जे केलेलं आहेस आजपर्यंत वाचलेस ते सगळं गुंडाळून ठेवून टाक. हा शब्द गुंडाळून ठेवून टाक नव्हे, गंगार्पणम कुरु. आणि लख मनानं ये आणि शास्त्र काय आहे ते समजा. शास्त्र अभ्यास नसतो, शास्त्राचं श्रवण करायचं असतं. आणि शास्त्राचं श्रवण जर करायचं असेल, ज्याला या शास्त्राचा गुह्यार्थ माहीत आहे, गूढार्थ माहीत आहे, तत्वार्थ माहीत आहे, तत्वाची अनुभूती आहे, त्याच्याकडंच जर गेलं तरच तुम्हाला मिळेल. बरोबर आहे ना? काही प्रोफेसर सुद्धा बोलतील. आत्ता मी म्हणाल, पुण्याला कितीतरी आमचे प्रोफेसर हेड ऑफ डिपार्टमेंट पुण्याचे, कितीतरी डॉक्टरेट आहेत. तुकाराम महाराजांच्यावर डॉक्टरेट केली म्हणजे काय तुकाराम महाराज होत नाही आहे? खोळा का काय? त्याला ABCD सुद्धा येत नाही आहे, पण तुम्ही त्याला इतकं डोक्यावर ठेवता तुकाराम महाराजांच्यावर PhD केली म्हणे. त्याला काय येतंय दगड? हा शब्द मी वापरतो. मी अगदी हे कठोर आहे, कारण तुम्ही साधक आहात. जे थोडेफार आहेत त्यांना कळलं पाहिजे हे सगळं खोटं आहे. जन्मभर जरी केलं तरी तुम्हाला काही मिळणार नाही. लक्षात घ्या. कुठं गेलं पाहिजे? शास्त्र इतकं सहजासहजी नाही आहे. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. गीता सगळ्यात शेवटी म्हणते, अर्जुना लक्षात घे, ते जर तुला पाहिजे असेल, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. लक्षात घ्या की खरोखरच पाहिजे आहे का? जाता जाता नाही, कॅज्युअल. कोण म्हणजे मला आत्मदर्शन पाहिजे म्हणे, खोळं का काय तेव्हा? आम्हालाही माहित आहे कसं उत्तर द्यायचं ते. जा 10 वर्ष जा, बघू नये, नंतर बघू आपण. जेन्युइन. लक्षात घ्या की खरोखरच जर तुम्हाला पाहिजे असेल तर येरा गबाळ्याचे काम नव्हे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. एकच स्थान आहे या विश्वामध्ये, आणि ते म्हणजे गुरु आहेत. गुरुना पर्याय नाही, गुरुना रिप्लेसमेंट नाही. काय वाटल ते करा. कितीही AI जरी आला, कळलं का? सध्या मी ते सुद्धा अभ्यास करायला लागलोय. विचारायला माझ्या सगळ्या लोकांना AI म्हणजे काय भानगडी आहेत सगळा. कितीही AI जरी केला, हिथं जरी तो AI वाला आला तरी तो आत्मज्ञान देणार नाही. जिवंत गुरु. लक्षात घ्या की गुरूंच्याकडे जा. प्रामाणिक जर असाल तर गुरूंच्याकडे जा. आयुष्याचा वेळ घालवू नका. पिटफॉल्स आहेत. गुरूंच्याकडे जा. काही होत नाही, काही मरत नाही, घर बीट काही जात नाही, जाऊ दे गेली तर काय होणार आहे? लक्षात घ्या. उगाच घराला पकडले म्हणून जा, बसा आणि श्रवण करा. आत्ताच बघायला सांगितले. एका व्यक्तीला मी त्यावेळेला मला जरी कळत नव्हतं, स्पष्टपणे तुम्हाला गुरु नाही आहे इतकं बोललोय स्पष्ट. बरोबर आहे काय चूक आहे सांगा? हो म्हणला. सेल्फ स्टडी आहे. नो आउट. तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे. अगोदर मी सांगतो, काही माहीत नव्हतं त्यावेळेला सुद्धा कॉलेजमध्ये.
इतकी सोपी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. अध्यात्माचा बाजारामध्ये आम्ही अडकलेलो आहोत, भरकटलेलो आहोत. फक्त एकच, गुरूंच्याकडे जाणं बस. आणि ती गुरूंची खरोखरच जर प्राप्ती जर झाली, काहीही करू नका. खरं जर तुम्हाला मिळालं असेल, जिथं तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा तुम्हाला ठामपणे वाटतंय की हे मला ह्याच्यातून बाहेर काढतील, समर्पण व्हा. चरणाजवळ बसून शास्त्राचं श्रवण करा, तुमचं कल्याण होईल. म्हणून श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. आणि याच गुरूंच्या कृपेनं आत्मदर्शन होतं. म्हणून आचार्यही म्हणतात, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. खरोखरच मुक्ती पाहिजे असेल तर खऱ्या गुरुकडेच जा. गुरु निश्चितपणानं त्यांच्या संगानं. तुम्ही शास्त्र अध्ययन केलंच पाहिजे असं नाही आहे, तुम्हाला संस्कृत आलं पाहिजे असं नाही आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या. आम्ही अध्ययन केलं जरूर नाही आहे. त्यांच्या जवळ बसा आणि काळजीपूर्वक श्रवण करा, चिंतन करा, मनन करा. तुम्हाला सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढते आणि बाहेर काढत 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 तुम्हाला तुमच्या स्वरूपापर्यंत ठेवते. कसं उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये. मासा आहे, मासाचा स्वभाव धर्म स्थान जर असेल तर एकच, माहीत आहे काय? त्याचं स्थान पाणी आहे. पाण्यामध्ये मासा ज्या वेळेला असतो, स्वच्छंद आणि मुक्त निर्भयपणे तो विहार करत असतो. पण जर त्या माशाच्या मनामध्ये एखादा संकल्प जर आला की या डबक्याच्या पलीकडे काय आहे, समजून देत नाही. की आला जर मनात आला विचार, प्रयत्न करतो, उंच उडी मारायला लागतो. पहिली उडी, दुसरी उडी, तिसरी उडी, चौथी उडी, झेप घेत 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 ताकद वाढते आणि ज्या क्षणाला तो बाहेर येतो, काय होतं त्याचं कळलं बरोबर? तडफड हा शब्द बरोबर किती चांगला आहे बघा. तडफड 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 होते. का होते तडफड? स्वस्थानापासून च्युत झाला, स्वस्थानापासून वियोग झाला, तडफड चालू होते. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना खूप बरं वाटतं. अलीकडची सगळी मुलं लगेच, त्याला लावलाच आहे कॅमेरा, लगेच लावेल कॅमेरा आणि फोटो काढून नव्हे, व्हिडिओ क्लिप एका मिनिटात 10 लाख लोकांना. काय कमाल आहे. काय म्हणजे माशाचा डान्स म्हणे, डान्स. अरे गाढवानो, तो डान्स नाही आहे, त्याची तडफड आहे. पण एखाद्याच माणसाला कीव येते, दया येते, दयार्द्र बुद्धीनं त्याला बघवत नाही असंही असणारी ती अवस्था. नुसता उचलतो आणि पुन्हा तो पाण्यामध्ये सोडतो. बस ज्या क्षणाला पाण्यामध्ये सोडतो त्याच क्षणाला त्याची तडफड संपते. निर्भय स्वच्छंद होतो. त्याचप्रमाणे आमच्या सगळ्यांची मनाची तडफड आहे. हा तर आम्ही शब्द वापरतो. किती तडफड आहे तुम्हालाच माहीत आहे. अरे काय आत होतं हे कुणाला सांगता येते, हे दाखवता येत नाही आहे, हे शब्दांकित सुद्धा करता येत नाही.
प्राण हा सर्वथा जाऊ. अरे भगवंता, जन्मभर केलं की रे, आता प्राण जायची वेळ आली आहे, आता तरी निदान. काय अवस्था असेल बघा. आपण ते भजन म्हणू चांगलं, वा, अरे काय उपयोग आहे त्या भजनामध्ये. भजन म्हणणाऱ्याच्या मध्ये तरी व्याकुळता आहे का नाही कोणाला नाही. नरड चांगला आहे फक्त, बाकी काही नाही. माझा शब्द तो आहे म्हणून गातोय. पण काय त्या खरोखर अवस्था असेल तिची. माझा प्राण जातोय आता, बस. ही मनाची तळमळ, ही मनाची व्याकुळता, ही तडफड आहे. कशासाठी हो तडफड आहे? खाण्यासाठी नाही आहे, भोगासाठी नाही आहे. जीवनातली हरवलेली शांती परत मिळवण्यासाठी. ते शांत असलेली अवस्था मिळावी आणि माझ्या जीवनातली सर्व मानसिक तडफड संपवावी. वन्स फॉर ऑल, कायमची संपली पाहिजे. तात्पुरती, तात्कालिक, क्षणिक नको आहे मला. यच्छ्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्ने. अर्जुन सुद्धा म्हणतोय रणांगणावर, तो विसरला रणांगण, सगळे शत्रुपक्ष विसरला, युद्ध विसरला. आणि अर्जुन म्हणतोय भगवंता, आज माझ्या मनाची तडफड मी आज पाहतोय. नहि प्रपश्यामि ममापनुद्या यच्छोकमुच्छो शनमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम राज्यम सुराणाम विचारिपत्य. काय कल्पना करा नुसत्या. काय त्या अर्जुनाचं मन होतं. प्रश्न विचार म्हणे कसं काय भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. काय करतो ते, काय झोपले रे काय रणांगणामध्ये का? खोळ्यात कळायला अजून जन्म लागणार आहे, जन्म लागणार आहे. कारण का काय म्हणतोय अर्जुन सुद्धा, आज मला काहीही नको आहे. मला साम्राज्य नको आहे, साम्राज्य सुख नको आहे, उपभोग नको आहे, स्वर्गाचं इंद्रपद, दैवी संपत्ती, दैवी त्या विषयांचा भोग नको आहे, काहीही नको आहे. का? आज माझ्या मनाची अवस्था अशी आहे की हे मिळवून मला काही मिळणार नाही. आज माझ्या मनाची अशांती नाहीशी होणार नाही आहे. भगवंता तूच आज करू शकतोस. तुझी कृपा माझ्यावर येऊ दे बस. आणि मला माझं पुन्हा एकदा दर्शन दे की ज्यामधून माझ्या मनाची तडफड संपेल आणि मी स्वस्थानी जाईल. म्हणून तरी आपण म्हणतो स्वस्थ होणं. आपण म्हणतो ना मराठीत, काय शब्द आहे स्वस्थ आहात. तुमचा व्यावहारिक अर्थ तुम्हाला माहीत आहे, पण स्वस्थ होणं याचा अर्थच स्वतःच्या स्वरूपामध्ये राहणं. स्वस्मिन आत्मने स्थितः इति स्वस्थः. की तोच स्वस्थ होतो जो आपल्या स्वरूपामध्ये असतो. जो स्वरूपामध्ये नसतो तो काय असतो? अस्वस्थ असतो. जर अस्वस्थ नाहीसं करायचं असेल तर स्वस्थ व्हा. आणि स्वस्थ होण्यासाठी तमेव शरणं गच्छ सर्वभावेन बाल. श्रवण मनन निदिध्यासना वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. असं हे उपनिषद आहे. आणि अशा या उपनिषदाचा पहिला जे उपनिषद जे आहे, आम्ही परंपरेनं हजारो वर्षांच्या पासून 10 उपनिषद आहे अत्यंत महत्त्वाची, की जी आचार्यांनी ज्याच्यावर भाष्य लिहून हे वेदांचं गुह्य रहस्य आत्मकल्याणार्थम, की या समाजाच्या आणि मानव जीवनाच्या कल्याणासाठी, पूर्णतेसाठी 10 उपनिषद त्यावर भाष्य केलं. म्हणून त्याला दशोपनिषद म्हणलं जातं. आणि त्या दशोपनिषदाच्या अध्ययनामध्ये पहिलं
जो उपनिषद जे आहे ते ईशावास्योपनिषद आहे. मग असं हे जर उपनिषद जर असेल तर पुढं की उपनिषद म्हणजे काय, की आम्ही ऐकतो स्वामीजी तुमची सगळी उपनिषदं वाचली, गेलं संपली सगळी उपनिषदं आम्ही सगळी वाचली, वाचून टाकली. हा शब्द मराठीत फार चांगला आहे. नाही, उपनिषद म्हणजे काय अगोदर समजावून घ्या. हा शब्दाचा अर्थ कळला तर गूढार्थ काहीतरी कळायला लागेल. उपनिषद या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. उप अधिक नि अधिक शब्द. ह्याच्यामध्ये मूळ जो शब्द जो आहे तो सत आहे. शब्द हा धातू आहे, रूप आहे. आणि अशा या सत या धातूला उप आणि नि असे 2 उपसर्ग जोडलेले आहेत. तर मराठीत मला उपसर्ग म्हणजे उपसर्ग, त्याला भाषांतर नाही. उपसर्ग हा धातूला अगोदर लावलेल्याला उपसर्ग म्हणतात आणि धातूच्या नंतर असलेल्याला लावलेल्याला काय म्हणतात बघू, प्रत्यय म्हणतात. बरोबर. तव्य, कर्तव्य, कुरुला तव्य प्रत्यय लावला, नंतर लावला. तर सत या धातूला उप आणि नि हे 2 उपसर्ग जोडले आणि त्या उपसर्गाने शब्द निर्माण झाला उपनिषद. आता याचा अर्थ काय होतो? उपनिषद काय करतं? उपनिषदांचं प्रयोजन काय? द स्कोप काय आहे याचा सब्जेक्ट मॅटर? की सत या धातूमधून 3 अर्थ सांगितलेले आहेत संस्कृतमध्ये. अर्थात पहिलं जर असेल तर विशरणम, दुसरा जर असेल अवसादनम आणि तिसरा जर असेल तर गत्यर्थम. विशरणम, अवसादनम आणि गत्यर्थम असे 3 सत या धातूचे अर्थ आहेत. पहिला जर असेल काय करतं उपनिषद? विशरणम, की ते नाश करतं. काय नाश करतं? उपनिषद हे तुम्हाला आणि मला अशा एका वस्तूचं ज्ञान देतं की शब्द हे ज्ञान देणारे आहेत आणि ज्ञान देणारे असल्यामुळं उपनिषदामधून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं? अज्ञानाचा ध्वंस होतो. विशरणम, ध्वंस करणे म्हणजेच ज्ञानानं अज्ञानाचा ध्वंस होतो. बस. कोणतं अज्ञान? हा पुन्हा प्रश्न पडेल. आता समजा की माझ्यासमोर एक घट आहे. या घटाचं ज्ञान जर मला मिळालं, या टेबलाचं जर मला ज्ञान मिळालं तर काय होईल? टेबलाच्या ज्ञानानं काय होईल? टेबलाच्या अज्ञानाचा ध्वंस होतो. घटाच्या ज्ञानानं घटाच्या अज्ञानाचा ध्वंस होतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही आणि मी ज्या वेळेला ज्ञान घेतो ते ज्ञान घेत असताना ज्ञानानं त्या वस्तूचं अज्ञान नाहीसं होतं. बरोबर. मग उपनिषद आता कुणाचं अज्ञान नाहीसं करणार आहे? तर उपनिषद
पहिला जो अर्थ आहे अज्ञानाचा ध्वंस होतो. कोणत्या वस्तूचं अज्ञान? आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य, की ज्या आत्मस्वरूपाचं तुम्ही श्रवण करता, तर या श्रवणाचा उपनिषदाचा विषय आहे आत्मा. त्या आत्म्याच्या स्वरूपाचं अज्ञान ध्वंस होतं. बस पहिलं काम. मग दुसरं काम काय आहे? अज्ञानाचा ध्वंस झाला की अज्ञानामधून जे जे काही निर्माण झालेलं आहे ते काय? आत्ता मगाशी मी सांगितलं, संसार. जो संसार हा शब्द जो वापरतो, पुन्हा जातो मागं. संसार या शब्दाचा अर्थ तुम्ही घेतलेला चुकीचा आहे. तुम्ही गृहस्थाश्रमाला संसार म्हणता. स्वामीजी आम्ही काय बाबा संसारी आहोत. आणि तुम्ही मला काय म्हणाल? संसारी नाही, चला माझ्याबरोबर. अरे तुमचं घर किती खोल्यांचं बघा, 500 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट, 2000 स्क्वेअर फूट, ह्याच्यात आहे काय? 4 टाळकी, 2 टाळकी, या माझ्याबरोबर. तुम्ही पळून झाले, बाप रे स्वामीजी तुमचा संसार फार मोठा आहे, हा आलता परवा भेटायला. अहो तुम्हाला एक माणूस मॅनेज करणं इतकं अवघड जातं जन्मभर. आम्हाला किती माणसं मॅनेज करायला लागत आहेत, किती माणसांशी संयोग आणि घेतो. इतकं सोपं आहे काय? संसार याचा अर्थ गृहस्थाश्रम नाही. तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये जा किंवा तुम्ही जाऊ नका, मला नाही करायचं, आनंद आहे, नो प्रॉब्लेम, एकटं राहा. पण एकटा याचा अर्थ संसारी नाही असं नाही. काय बाबा संसार नाही बाबा तुझ्या मागं, असं म्हणू नका. तुम्ही एकटा असला तरी संसारी आहात, दुःख असला तरी संसारीच आहात. कारण संसार हा बहिरंगाचा नाहीच आहे. तुम्ही राहताय ते घर म्हणजे संसार नाही, माणसं म्हणजे संसार नाही, जे अनुभवताय ते संसार नाही, उपभोगताय तोही संसार नाही. संसार या शब्दानं ऑब्जेक्टिव्ह रियालिटी काही सांगत नाही आहे. संसार हा मनोकल्पित आहे, मनानं निर्माण केलेला हा सगळा जंजाळ आहे. हा संसार आहे, मनानंच निर्माण केला आहे. उदाहरण सांगतो, वेदातलं उदाहरण. आजही ते आहे. रेशमाचा किडा सगळ्यांनीच पाहिलेला आहे. रेशमाचा किडा आपल्या स्वतःमधूनच रेशमाचा धागा निर्माण करतो. आणि धागा निर्माण केल्यानंतर कर्तृत्व आहे. वा, जे कोणीही शक्य नाही ते मी करतोय. केवढा मोठं आली, एवढीच आहे, मी निर्माण करतोय. केलं आणि काय करतो? त्याच धाग्या आपल्या स्वतःभोवती गुंडाळत जाते. आणि गुंडाळता 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 आपोआप त्या गुंडाळामधून एक कोश निर्माण होतो. आणि त्या कोशामध्ये हा किडा अडकतो. अडकला. कुणी निर्माण केला? स्वतःनंच केला, स्वतःनंच गुंडाळला. आणि गुंडाळ आपणच स्वतः अडकला नव्हे, अडकत अडकत गुदमरायला लागला. हा शब्द मराठीतला बघा, तुम्ही वापरता ना, आत्मा गुदमरतोय हो स्वामीजी. मला खरंच लहानपणी काही कळत नव्हतं काही सुद्धा, म्हणजे त्याचा आत्मा व्हायला लागलाय. अरे कसले शब्द आहे ते, आपण इतके सहज वापरतो शब्द, पण शब्दाचे अर्थसुद्धा अजूनही माहीत नाहीत. की तो जसा त्या कोशामध्ये स्वतः निर्माण केल्यानंतर गुदमरतो गुदमरतो आणि मरतो, तोच
कर्दन काळ होतो, तसंच हा हात कोण आहे? अहम अहम अहम. हा अहम मी. मला साधन कोणतं? मन हे माझं साधन. माझं मन हे कर. माझं मन आहे ना, कर. माझं मन घेतो आणि मनाशी तादात्म्य होतो आणि मनामधून एक 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 धागा निर्माण करतो. आणि हा धागा म्हणजेच मनामधून निर्माण झालेल्या, मीन निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या कल्पना आहे. त्या थॉट्स, कल्पना थॉट आहे. त्याला अहम थॉट, मी, अहंकार, मी माझं निर्माण झाला. या वृत्ती आहेत, लक्षात घ्या. थॉट्स आहेत, या कल्पना आहेत. मी आणि माझं ह्या कल्पना झाल्या, त्याच्यामधून निर्माण झाला मी करता. कर, केलास की भोग, नाही का? तू केलेलं भोगलंच पाहिजेस. म्हणजे मी करता, मी भोगता निर्माण. त्या भोगत्यामधूनच सुख, दुःख, चिंता, व्यग्रता, नैराश्य, वैफल्य वगैरे निर्माण केलं. मीच निर्माण केलं. त्याच ह्याच्यामधून शरीराशी तादात्म्य होतो आणि शरीराशी तादात्म्य झाल्यानंतर म्हणतो काय? मी जन्माला आलो. असं का? मग जन्माला आलो, मग काय म्हणणार? तुम्ही घाबरताय, मी मरणार. मी घाबरत नाही कधी सुद्धा. यार काय घाबरायचं काय? हे म्हणणार. म्हणजे शरीर जन्माला आलं रे म्हणतो की मी जन्माला आलो, ही एक कल्पना आहे. लक्षात घ्या, काळजीपूर्वक ऐका. मी जन्माला आलो ही कल्पना आणि मी मरणार ही कल्पनाच आहे. आणि या दोन कल्पनांच्या मध्ये मी अडकलोय आता. बघा, करता भोगता, सुखी दुःखी आणि मी मरणार. या सगळ्या कल्पनांच्या जंजाळामध्ये मी निर्माण अडकलोय. आणि इतकंच नव्हे तर हा मी इतका एक्सटेन्शन व्हायला लागतोय की हा बाहेर येतो आणि काय म्हणतो? हा माझा बंगला. अच्छा, ठीक आहे, कर बस. कळलं? माझा बंगला. बंगल्याला काय झालं की बंगल्याला काही होत नसते, अस्वस्थ. हा अस्वस्थ व्हायला लागतो. बंगला अस्वस्थ नाही आहे. बघा जरा, एवढं बस आहे. नंतर माझी कोण कुठे सांगा तुम्ही. माझा मुलगा, माझी पत्नी, माझा पिता, माझी आई, माझा मुलगा, माझा नातू. कर, एक्सटेन्शन झालं. आणि एक्सटेन्शन होता होता मग काय होतो? तू सुखी तर मी सुखी, तू दुःखी मी दुःखी. त्यामुळं काय होतं? तू कधी सुखी होतच नाही आहे, तर कधी सुख मी होत नाही आहे. त्यामुळे सावधान जो हा शब्द जो आहे, बी अलर्ट. बघा तुमच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण नव्हे, हा आनंदाचा शेवटचा क्षण आहे जीवनातला. मला भावड्याचा अधिकार, मला काहीच माहीत नाही, पण तुमचे चेहरे बघितल्यानंतर मी बघतो. कारण मी काय कायला विचारतो. आजच माझ्या एका मुलाचं लग्न होतं, इथनंच आशीर्वाद दिले. सगळ्यांनी विचारतो कसं काय चाललंय. 6 महिन्यांनी विचारतो कसं काय. छान स्वामीजी. बाबा छान आहे, आनंद आहे. 1-2 वर्ष गेली, कसं काय झालं? ठीक आहे. 4 महिने चालली आहे गाडी. बघा शब्द कसे आहेत. काळ बदलतोय म्हणजे काय मिळालं? आनंद गेला. तो शेवटचा. फक्त तुमच्या माग एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखेचे. दुःख 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 एक्सटेन्शन झालं, तादात्म्य झाला, ममत्व निर्माण झालं. आणि ममत्वानं सर्व हा मी ओढवून घेतला आणि मी इथं आत. आय एम टॉर्चर्ड. हा शब्द इंग्लिशमध्ये. जीवन असह्य करतंय कोण? मन करते. लक्षात. आणि या मनाच्या असह्य वेदनांच्या मधून, यातनांच्या मधून
ह्याच्यात जो मी अडकलोय तो बाहेर येण्याचा मी प्रयत्न करतोय. बरोबर आहे. म्हणजे हा म्हणतात संसार. आणि हा संसार ह्याला ऑब्जेक्टिव्हिटी नाही आहे, याला सब्जेक्टिव्हिटी आहे. आणि सब्जेक्टिव्हिटी असल्यामुळं मनोनिर्मित असलेला हा संसार आहे. आत्ताच म्हणालो मी, तुम्ही झोपणार आहात, गाढ निद्रावस्थेमध्ये कुठे गेला संसार? बघा ना, काही नाही आहे. सुख नाही, दुःख नाही, चिंता नाही, नैराश नाही, मृत्यूची भीती सुद्धा नाही आहे हो तुम्हाला. आत्ता मृत्यूची भीती आहे, पण गाढ झोपेमध्ये मी मरणार ही भीती सुद्धा नाही. किती रिलॅक्स आहात. म्हणून काय म्हणतात शास्त्रकार, म्हणतात एका ठिकाणी माणूस झोपेवर खूप प्रेम करतो. लक्षात का करतो झोपेमध्ये? झोपेमध्ये मन बुद्धी चित्त आणि टर्मॉइल्स आणि टॉसिंग आणि सगळे जे काही ताणतणाव सगळं संपतं आणि मी या जंजाळामधून निदान एक तासभर तरी का होईना मुक्त होतो. लक्षात. पण परत जागा झालो की परत आलो. कळलं बरोबर? तर हा संसार मनोनिर्मित आहे. आणि मनोनिर्मित आहे म्हणजेच अज्ञानामधून निर्माण झाले. कुणाच्या? स्वतःच्या स्वरूपात. आणि म्हणून शास्त्र जर काही करत असेल, उपनिषद जर काही करत असेल तर काहीही करत नाही. उपनिषदाचं प्रयोजन ज्ञानाचा उदय निर्माण करणं आणि अज्ञानाचा ध्वंस करून अज्ञानामधून निर्माण झालेला संसार नाहीसा निराश. लक्षात. म्हणून याला उपनिषद शब्दातूचा. परंतु जसं जसं आम्ही या शास्त्राचं, काळजीपूर्वक आहे का, शास्त्राचं श्रवण करायला लागतो आणि कळायला लागतं, एक हळूहळू निदान लॉजिकली तरी का होईना विचारानं, की आपल्या जवळच आहे, आपलं तिथंच मला जायचं आहे. आपण सगळ्या साधना करायला लागतो. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे पूजा अर्चना जपजाप्य व्रत वैकल्य उपवास उपासना भजन कीर्तन सेवा सगळं करायला लागतो. प्रामाणिकपणे करायला लागला ना की हळूहळू आपल्याला दिसतं उत्तर मिळतात. नाही का आज सांगितलं काल असे रोजच सांगतात की वर्षानुवर्ष मी करतोय, पण अजूनही आमच्या जीवनामध्ये अंतरंगामध्ये असलेल्या वासनांचा प्रभाव अजूनही कमी होत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग हा म्हणेल नंतर, नुसतं आठवते मला की वासनांचा इतका प्रचंड आत आहे, बाहेर कुठेही नाहीत. लक्षात घ्या, बाहेर काही दोष देऊ नका कुणाला, सगळी घाण आत आहे. आत आहे घाण. कुठं आहे आत घाण? कुठं दिसत नाही आहे, तुमच्या मनाच्या आत आहे. तुमच्या सबकॉन्शियस मनामध्ये आत आहे सगळी घाण. लक्षात घ्या. सुप्त मनामध्ये आत इतकं काही आहे की जे जे तुम्ही केलेलं आहे आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना फसवू शकाल, पण जे जे काही केले त्या प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक कर्माचं तुम्ही कितीही जरी सांगितलं कोर्टामध्ये जाऊन मी स्वच्छ आहे, साप खोटा आहे, तिथं पैशाच्यानं तो सुद्धा विकत घेता येतो. पण तुम्ही फसवू शकाल जगाला, पण स्वतःला फसवू शकणार नाही. तुमचे सर्व जे चांगलं वाईट पाप पुण्य धर्म अधर्म जे जे काही केलेलं आहे त्या सगळ्याचे संस्कार आत आहेत. लक्षात घ्या, आत. त्याची बीज आत साठवलेली आहेत आणि त्याच्यामधूनच वासना निर्माण झाली. आणि हेच वासनांचे संस्कार सतत उफाळून बाहेर येत आहेत. म्हणून कितीही साधना केली तरी अजूनही विषयांचं आकर्षण कमी होत नाही आहे.
विषयांची आसक्ती कमी होत नाही आहे, विषय भोगाची लालसा कमी होत नाही आहे, नको म्हणू शकत नाही आहे. मी अजूनही पाहिजे, अजूनही भोगायचं आहे, अजूनही भोगायचं आहे. कुठून आलं? आत आहे लक्षात. आणि त्यामुळं तुमच्या या श्रवण मननामध्ये सुद्धा किंवा साधनेमध्ये सुद्धा करून सुद्धा तुम्हाला का अजूनही ते मिळत नाही? याचं कारण ते मिळवण्यासाठी अडथळा आहे, प्रतिबंध आहेत. त्या सगळ्या प्रतिबंधाला पार करायला लागतं, अडथळ्यांना पार करायला लागतं. आणि ते सर्व अडथळे आहेत, मन हाच अडथळा आहे. तुमच्या सर्व साधनेला कोणीही अडथळा नाही आहे, मनच अडथळा आहे. मी काल याला सांगत होतो, जन्मभर आता किती वर्ष प्रवचन करतोय, इतकी सवय लागते की माणसाला पकडून बोलायचंच, सारखं पकडायचं, बोलायचं तास. आम्ही काय करतोय? उदाहरण सांगतो तुम्हाला, मी हिमालयात आहे, हा सुद्धा काल वेळा की दुसऱ्याला फायदा होतो पण स्वतःला होतो का नाही माहित नाही. दुसऱ्याचं मन शांत होतं पण स्वतःचं मन शांत होत. ह्याला काल म्हणलं, बस रे तू शांतपणे माझ्या डोळ्यासमोर. नाही समजी, बसू शकत नाही, अस्वस्थ. अरे मग दुसऱ्याला सांगतोय मी शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अरे बसायचं तुला सांगतोय, मग तू शांत बस ना. शरीरानं शांत बसतो, मन अशांत. लक्षात घ्या अध्यात्मातले प्रॉब्लेम. कळते काय तुला? हा सांगतोय की मन सारखं बाहेर, तेही बहिर्मुख आहे. म्हणजे अडथळा कोणता? इंग्लिशमध्ये सांगतो सेल्फ डिनाईंग थॉट. की आत आहे हे कळतंय पण तरी सुद्धा अनुभवला येत नाही, कारण मन बाहेर आहे. म्हणून सगळे हे अडथळे पार करायला लागतात. म्हणजेच आपण संग्रह केलेल्या या वासनांच्या प्रभाव जो आहे तो प्रभाव काय केला पाहिजे? कमी 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 केला पाहिजे. या वासनांचा क्षय झाला पाहिजे. आणि वासनांचा क्षय करणं म्हणजेच विषयांच्या बद्दलची आसक्ती नाहीशी करणे. अनासक्त हे मन झालं पाहिजे. नव्हे नुसतं अनासक्त होऊन चालणार नाही आहे, त्याच्याबरोबर असलेले संस्कार आणि वासना क्षय झाला पाहिजे. त्यांचा प्रभाव जे मनामध्ये उठतात, कोणते? भगवंताची भाषा बोलतो. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. त्यामुळं सगळे जे पंडित लोक आहेत त्यांना आम्ही पूर्वीच्या काही शब्द ऐकला होता. मोकळा डालड्याचा डब्बामध्ये जर दगड घातले तर टणटण टणटण करतात, तसे हे सगळे पंडित लोक आहेत. लक्षात घ्या. मी म्हणत नाही, भगवान सुद्धा म्हणतात गीतेमध्ये. लक्षात की आम्ही डालड्या डब्यातले दगड आहेत नुसते. मला सुद्धा सांगितलं तर मी हिमालयात आल्यानंतर मी त्यांना माझे घरचे वेदाचं अध्ययन मी केलेलं होतं एकांच्याकडं. ते म्हणजे जातो आणि त्यांनी मला आल्यानंतर भेटलं, ते अगदी मरण पश्चात होते. ते म्हणजे खूप समाधान वाटतं. अरे आम्ही जन्मभर वेदांचं अध्ययन केलं, आम्ही फक्त वेदांचं अध्ययन, वेद आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही फक्त नाचतो. गाढवावर जर हिऱ्यांचा आणि ह्याचा जर ठेवला तर जसा गाढव नुसतं वाहतंय, तसे आम्ही हे वेद आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही फक्त वाहतोय. पण त्याच्या आत काय आहे जन्मात कधी आम्हाला माहीत नाही. खरोखर तू गेलास, बस समाधान आहे.
कारण काय वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणताय. जी शिकायला अंगठीबद्ध तुम्ही म्हणता, वेद पठण करणारे आम्ही सगळे वेदज्ञ, आणि ते म्हणतायत अरे आम्हाला माहीत आहे, तुम्हाला काय माहीत आहे? सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात. तुम्ही म्हणत राहा जन्मभर, पण त्याचे अर्थ आणि गूढार्थ आम्हाला माहीत आहे. तुम्ही फक्त म्हणत राहा. लक्षात घ्या. म्हणून या वासनांचा प्रभाव कमी करणं म्हणजे शास्त्राप्रमाणे रजोगुण आणि तमोगुणांच्या विकारांचा प्रभाव वासना कमी करणं, हेही प्रयोजन उपनिषद सत धातो अवसादनम इति. म्हणून शास्त्राचं अनुसरण करा. गीतेत बघा, चालेल ना? अजून 5 मिनिटं. आपली वेळ झाली आहे खरं. गीतेच्या शेवटी तसायदान आहे. तसायदानामध्ये माऊली काय म्हणते, सगळे तुम्ही पाठ आहे तुम्हाला सगळं, त्यात काही प्रश्न नाही. आता विश्वात्मके वगैरे वगैरे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये हो आवे. तुमचे अर्थ मला माहीत नाही, आम्हाला फक्त शास्त्राचे अर्थ माहीत आहे. की संस्कृत ज्ञानेश्वरांना येतो का नव्हतं हा प्रश्न नाही आहे. दृष्ट आणि अदृष्ट हे 2 शब्द वापरलेले आहेत. इतके सोपे नाही आहेत शब्द. दृष्ट ऐहिक, भौतिक, वैषयिक संपूर्ण या विश्वाचं जे आज माझ्या मनामध्ये वासना, आकर्षण, आसक्ती, भोग, लालसा ही संपूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे. एक अवस्था अशी आली पाहिजे साधकाच्या जीवनामध्ये, पांडुरंगाच्या समोर उभारल्यानंतर मला काहीही नको आहे म्हणण्याची ताकद. लाखो लोक जात आहेत, वारी करतायत, चांगलं आहे, पण सगळेच ज्ञानदेव होत नाही. की एक तरी माणूस मला काहीही नको आहे म्हणणारा अतिशय दुर्मिळ आहे. काही नको जर म्हणाला तर भगवान पांडुरंग मिळेल, मग तुला काय पाहिजे? आपली पूर्वीची भाषा बघा, आपले आई वडील, मला इथं काय नको, भगवंता मला मेल्यानंतर वरती नाही, स्वर्गात नाही, स्वर्गात नाही. काय स्वर्ग मागणारा सुद्धा अजून खाली आहे. कारण स्वर्गात जर गेला तर परत पुन्हा इचलकरंजीमध्ये, कोल्हापूरमध्ये आलं पाहिजे, सुटणार नाही. भगवंताचा सिद्धांत आहे हा. जो जातो तो येतो, आणि जो येतो तो जातो, आणि म्हणून जातो येतो या चक्रामध्येच अडकणार. असा माणूस आम्हाला पाहिजे. भगवंताला मला हितही नको आहे आणि मला तिथंही नको आहे, मला हेही नको आहे, मला तेही नको आहे. हे मॅच्युअर माइंड, हे परिपक्व असलेलं शुद्ध निर्मळ सत्वगुण प्रधान असणारं मन पाहिजे. जे नचिकेताला प्रभू भगवान यमराजाने उपदेश केलेला आहे. लक्षात घ्या. यमराज हे तुम्हाला काय करतात तुम्हाला माहीत आहे, पण यमराज हे यमराज नाही आहेत, हे गुरु आहेत. लक्षात घ्या. की ज्या वेळा लहान मुलगा विचारतोय की हे यमराजा मला काय पाहिजे, त्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे, मला 3ऱ्या वरानं गूढ रहस्य मला सांग. अस्ति इति एके नास्ति इति एके. या समाजामध्ये अनादी काळापासून, तेव्हा नव्हे आज सुद्धा इथं आजच्या या क्षणात सुद्धा समाजामध्ये 2 प्रकारची मतं आहेत. काही लोक म्हणतात मेल्यानंतर आहे, आणि काही लोक म्हणतात मेल्यानंतर काही नाही, सगळं खोटं आहे. खरं काय कुणाला माहीत आहे? खरं फक्त भगवंता तुलाच माहीत आहे. कारण तूच प्राण हरण करणारा आहेस,
आणि प्राण हरण करणारास. त्यामुळं गेल्यानंतर काय, मला गूढ रहस्य पाहिजे. यमराज इतके सहजासहजी थोडंच देत आहेत. सगळं फेकलं त्याने. अरे तुला किती वर्षाचं आयुष्य पाहिजे, दीर्घायुष्य. अरे दीर्घ कुठलं, 1000 वर्ष, 10,000 वर्ष घे, तुला मी देतो. निर्भैर साम्राज्य देतो, सर्व प्रकारचे उपभोग देतो, सर्व प्रकारचे सर्व काय काय जे असेल ते देतो. नव्हे अजून जर पाहिजे असेल तर स्वर्गातले सर्व प्रकारचे दिव्य भोग. तो शब्द वापरतोय, रंभा, मेनका, उर्वशी सर्व तुझ्या सेवेला उपलब्ध होते. का नाही? पण हा प्रश्न मला विचारू नको. पण नचिकेता लहान बाळ मुलगा प्रश्न उत्तर ताबडतोब देतो. तुम्ही मी असलो तर काय, ठीक आहे नंतर बघू, ये द्या मला सगळं द्या. शेवटी खायचा आहे प्यायचा मस्त राहून बघू नंतर, कशाला डोक्याला त्रास करून घ्यायचा आहे. पण त्याचे शब्द पहा, मराठीचा अर्थ सांगतो. तवैव वाहा तव नृत्य गीते. यमराजा हे सगळं तू मला दिलंस ना, हे सगळं तुला लखलाप हो. मराठी शब्द आहे की नाही, तुलाच लखलाप हो, तुलाच ते योग्य आहे. तू सगळ्याचा उपभोग घेत राहा, मला नको आहे. मला फक्त हे रहस्य पाहिजे. म्हणजे वासनांचा क्षय किती झाला पाहिजे लक्षात. या किती आकर्षण आहे, विषयांची आसक्ती, विषयांची नाहीशी झाली पाहिजे आणि प्रखर वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. त्यासाठी अंतःकरण सत्व गुण प्रधान झालं पाहिजे. त्यासाठी या वासनांची शिथिल झालं पाहिजे. म्हणून जर काही उपनिषद जर काही करत असेल तर काय करतं, नुसतं तुम्हाला श्रोतव्य हा मंतव्या नाही, तुम्हाला मार्गस्थ करतं. या शास्त्राचं अनुसरण करा. ते येणार आहे ते 2च मंत्र. अनुसरण करा. आणि अनुसरण करता करता काय करा, काहीही मागू नका. भगवंताला काहीही मागू नका. पूजा करा, अर्चना करा, जपजाप्य करा, व्रतवैकल्य करा, उपवास करा, उपासना करा, ध्यान करा, भजन करा, कीर्तन करा, सेवा करा. कशासाठी? पुण्य संचयासाठी नाही. वेदातला अर्थ सांगतो तुम्हाला. तुम्ही भटजींना बोलवत असाल, कुठेतरी पूजा तुम्ही करत असाल, तेव्हा सगळे भटजी बघा हातात पाणी देतात आणि अक्षरा देतात पहिल्यांदा आणि संकल्प करायला लावतात. तो मी म्हणत नाही, तो तुम्हाला आवडतो. पुत्र पौत्र वगैरे वगैरे इतकं काय, वा 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 वा, फुकटचं. एक साधा सत्यनारायण घालता आणि तुम्हाला सगळं पाहिजे, रिझर्व्ह बँक सगळी पाहिजे. काय काय माणसं आहेत काय तुम्ही? मागता कसं इलॉजिकल आहे. पण मागता भगवंताला आणि तोही भटजी म्हणतो. आमचा संकल्प काय आहे? साधकाचा संकल्प मी काय करतो? पुण्यसंचयासाठी नाही आहे. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम इदम अहम करिष्ये. अंतःकरण शुद्ध्यर्थम इदम अहम करिष्ये. भगवंता मी काय करतोय मला निश्चित माहीत आहे. कशासाठी? तुझी कशासाठी सेवा करतोय? भजन संकीर्तन करतोय. माझ्या आतली खाण सगळी नाहीशी होऊ दे. बस वासनांचा क्षय होऊ दे. आणि का तर नुसत्या केवळ माझ्या प्रयत्नानं होत नाही. कितीही तुम्ही प्रयत्न करा, नाही होत. खरंच होत नाही. भयंकर. कुणाची तरी कृपा लागते. ईश्वराची तरी कृपा पाहिजे किंवा गुरुंची कृपा पाहिजे. गुरुनी वरदहस्त जर ठेवला का नाही होणार? जे अशक्य आहे ते शक्य करण्याचं सामर्थ्य गुरूंच्या मध्ये आहे. ते शक्य करण्याचं सामर्थ्य त्या भगवंतामध्ये आहे. फक्त ती कृपा आहे, पण ती प्राप्त करण्यासाठी आम्ही अधिकारी झालो पाहिजे.
आम्ही अधिकारी झालं पाहिजे. लक्षात घ्या, कालच मी ह्याला सांगितलं, परवा उदाहरण हितलंच माझ्या जीवनामध्ये. उगारचे मॅनेजर माझ्या डोळ्यासमोर मला माहीत आहे. 70 वर्षापूर्वी बघितलेल्या त्या गृहस्थाला माझ्या समोर नंतर उभा राहिलेला आहे एका कार्यक्रमाला हिमायतनं आल्यानंतर. आणि त्यांनी मला विचारलं, स्वामी तुम्ही ओळखलं का? अरे म्हणले, तुम्ही ह्या वेशामध्ये? हो म्हणले. काय कृपा, यती नारायणानंदच्या सान्निध्यामध्ये ते आले. यती नारायणानंद उगारमध्ये राहत होते, मीही तिथं गेलेलो होतो. त्यांच्या सान्निध्यामध्ये 70 वर्षापूर्वी कल्पना करा, काय महान त्यावेळेला एका उगार शुगर फॅक्टरीचा जनरल मॅनेजर, केवढा मोठा माणूस, पण सर्व संघ परित्याग केलेला आहे पूर्णतः. आणि या वेशामध्ये येऊन माझ्यासमोर उभा राहतोय. स्वामीजी, आज मी फक्त तुम्हाला टेंबे स्वामींच्या 100व्या वर्षाचा वर्धा दिन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पाचारण करायला मी बोलवले. माझ्या समोर ते उभे होते. लक्षात, वैराग्य हा निर्माण करता येत नाही, पळून जाऊन होत नाही. वैराग्य आतून यायला. वैराग्य ही अंतःकरणाची परिपक्व असलेली अवस्था आहे, नॅचरल स्थिती आहे. आणि त्यासाठी हे सर्व साधना आहेत, अनेक प्रकारच्या साधना आहेत, त्या करत राहाव्यात. आणि त्या साधनांच्या साह्यानं अवसाधनम. आणि तिसरा गत्यर्थम, गती. हे उपनिषद, हे ज्ञान तुम्हाला कुठं नेतं? कुठं नेतं? अज्ञानाच्या अवस्थेपासून ज्ञान स्वरूपा, प्रखर असलेल्या ज्ञान स्वरूपापर्यंत नाही. गती म्हणजे जाणं, कर्म नव्हे जाणं. कुठंतरी जायचं नाही आहे. लक्षात घ्या, आपण म्हणतो वैकुंठवासी झाले, हा शब्द चुकीचा आहे. लक्षात घ्या, अर्थ पाहिजे मी नंतर सांगतो. वैकुंठाचा अर्थ काय आहे तो. आम्ही वैकुंठाला जाणार, तिथं नाही आहे वैकुंठ. तिथं जर गेला आत्ता वैकुंठात आणि भगवान बसलेत म्हणे असे, तर तुमचा नंबर कुठं लागणार आहे सांगा बरं. तुमच्या अगोदर लाखो जीव गेलेले आहेत वैकुंठामध्ये, तुम्ही शेवट असंच बघायला लागणार आहे. खोडा का काय? हा अर्थ नाहीच आहे. लक्षात घ्या, हे शब्द वापरतोय सारखे. हे सगळ्यातनं बाहेर. गती, कुठेतरी जायचं नाही आहे, मेल्यानंतर काही मिळवायचं नाही आहे, जीवन जगताना सुद्धा कुठेही जायचं नाही आहे. जिथं आहात तिथंच जायचं आहे. आणि तिथं म्हणजे आपल्या स्वतःमध्येच स्वस्थ व्हायचं आहे. ही जी गती जी आहे, गत्यर्थम म्हणजे ज्ञानार्थम इत्यादी. ज्ञान हीच गती आहे. त्याच वेळेला त्याला दिसतं, त्याच वेळेला तो म्हणतो, ज्या वेळेला प्राप्त होतं. मनोबुद्धी अहंकार चित्तारिनाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम. त्याच वेळेला तो म्हणू शकेल, धन्योहम 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 पुनः पुनः. जीवन कृतार्थ झालेलं आहे, जीवन परिपूर्ण झाले का? जे मिळवायचं होतं ते मिळालं, जे शोधत होतो जन्म जन्म ते मला मिळालं. बस ती खरी विश्रांती आहे, ते खरं स्वतःचं स्वरूप आहे. तिथं गेल्यानंतर पूर्णता प्राप्त. आणि म्हणून सत उपनिषद जर काही करत असेल तर पहिल्यांदा बुद्धिवान, इंटलेक्च्युअल नॉलेज, आणि नंतर हे इंटलेक्च्युअल नॉलेज नाही आहे, चूक आहे हा शब्द इंग्लिशमधला. हे बौद्धिक नाही आहे, हे तुमचं माझं स्वरूप प्रकट करणारं, उलगडून दाखवणारं,
आणि आत्मसात करून स्वरूप बनवणारं हा शास्त्र दर्पण आहे. कसा? क्रमानं उद्या आपण पाहू. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.